श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय क्रमांक 9. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे किंवा वाचणे ही एक स्वामी सेवाच आहे. या सेवेमुळे आपणाला जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तसेच स्वामी आपल्याला मनोवांछित फळही देतात. तर मित्रांनो, या पवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरवणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैशाधिक, क्षुद्र आणि अनामिक. पारसीय वनभाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. कीर्तीवर नावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो एषा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणोनी, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी. तरी 10,000 रुपयांसी, देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले. चालले गावा बाहेरी, आले शेकुनुराचे दर्ग्यावरी. शंकरराव ही बरोबरी, त्या स्थळी पातले.
यौवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकररावासी मनती लीला करून ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी शेख नुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे तया दिवसी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाला स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 9वा गोडहा। मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 9 संपन्न झाला आहे। पुन्हा एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात। श्री स्वामी समर्थ।